नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण। तर मी आहे हाऊसवाईफ माधुरी। माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे केळीची बर्फी। तर चला आपण रेसिपीला सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा, हीच नम्र विनंती आहे। तर चला आपण सुरू करूया। तर चला आपण बनवणार आहे बनाना बर्फी किंवा केळीची बर्फी। तर मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बेसन पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेले आहे, आपल्याला लागेल त्या प्रमाणात तूप घ्यायचं आहे आणि दूध घेतलेलं आहे आणि केळी घेतलेले आहेत 4। तर हे सर्व आपल्याला काय वाटण करायचं आहे, कोणतं भाजून घ्यायचं आहे, हे सर्व मी तुम्हाला पद्धतशीर सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि अशा प्रकारे करून पाहाल ना तुम्ही तर एकदम स्वीट होम सारखीच बर्फी तयार होते आपली। तर चला आपण सुरू करूया। तर मी केळी घेतलेले आहेत, त्याला सोलून घेते आणि सोलून घेतल्यानंतर आपल्याला त्याला छान कट करायचे आहेत, मिक्सरमध्ये बारीक करता येईल असं। आपण खिसणीने खिसून पण घेऊ शकतो, मिक्सरमध्ये बारीक करून पण शकतो। तर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर केळी आपल्याला पिकलेलेच घ्यायचे आहेत। कच्ची जरा केळी असले तर केळींचा जरा वास येतो, पिकलेल्या केळींचा वास येत नाही। तर असे साली काढून घेते आणि त्याला चाकूने कट करून घेते, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे केळी आपल्याला खाऊ वाटत नाही आणि लहान मुलांना पण आता पावसाळा चालू असल्यामुळे अशी केळी दिली ना तर त्यांना सर्दी होते, कफ होते। तर आपण असं काहीतरी पदार्थ बनवला ना तर मग ते त्यांनी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, नाही का। पण असं केळी खायला दिल्यानंतर मग त्यांना त्रास होतो पावसाळ्याचं। उन्हाळ्याचं ठीक असतं, थंडीचं आणि पावसाळ्याचं मुलांसाठी केळी व्यवस्थित नसतात। तर मी आता केळी कट करून घेते, सर्व केळी कट करून घेणार आहे आणि ह्याला मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे। तर पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला, गाठी अजिबात ठेवायची नाही आहेत आणि पाणी पण बिलकुल टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये। तसंच मिक्सर फिरवत राहायचं, ते पूर्ण बारीक होऊन जातं। तर अशा प्रकारे करून बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला। मी सारखं मुलांसाठी केळी खात नाहीत ना मुलं, तर मी अशाच प्रकारे त्यांना बर्फी वगैरे बनवते, मग ते आवडीने पण खातात आणि मग त्यांना त्रास पण होत नाही। तर आपली केळी पूर्ण नाही का कट करून झालेले आहेत। तर मी याला पेस्ट करून घेते, तुम्ही वेट करा तोपर्यंत। तर पेस्ट झालेली आहे आपली आणि तुम्ही पाहू शकता एक पण गाठी राहिलेल्या नाही आहेत त्याच्यात। तर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आणि बाकी साहित्य तयार करू आपण। तर मी कढई ठेवलेली आहे तापायला आणि जे तूप घेतलं होतं ते मी टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये। तर हे आपलं गावरान तूप आहे, गावाकडचं म्हशीचं, त्यासाठी ह्याला खूप चिकटपणा आहे। तर आपण डब्यामधलं आणतो ना तर ते एकदम असं तेलासारखंच राहतं, त्यासाठी मी गावाकडचं तूप यूज केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं ते तूप गरम पण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बेसन पीठ ॲड करणार आहे, म्हणजे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं मी, ते पूर्ण असं छान भाजून घ्यायचं आणि गॅस फास्ट नाही कमी करायचं आहे, कारण ते बेसन पीठ आपलं करपून जाईल। मिक्स करत राहायचं, कारण एका जागेवर ठेवलं ना तर ते करपून जातं, मग ते सगळं चव बिघडते। करपलं ना थोडं तरी मग सर्व चव बिघडते, त्यासाठी कंटिन्यू त्याला मिक्स करत राहू आपण। तर जसं जसं वेळ होत जाईल ना तसं तसं त्याचा आकार चेंज होत जातो, म्हणजे कलर चेंज होतो त्याचा आणि मिश्रण एकदम असं चिकट चिकट व्हायला लागतं, त्याला तेल पण सुटतं। तुम्ही पाहू शकता, शेवटपर्यंत बघा। तर असं त्याला मिक्स करत राहिल्याने एकदम चिकट होऊन जातं ते। तूप आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं यूज करू शकता, काही हरकत नसतं। तेलामध्ये करायचं असेल तर तेल जरा कमीच यूज करा, तुपात करायचं असेल तर तूप आपण जास्त यूज करू शकतो। तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान येल्लो येल्लो आलेला आहे बेसन पिठाला आपला। तर येल्लो कलर म्हणजे आलेला आहे ते ना आपला बेसन पीठ छान भाजलेलं आहे म्हणून तसा कलर आला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम चिकट झालेला आहे, मी सारखं कंटिन्यू त्याला मिक्स करत होते। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ ॲड करणार आहे। तर 1 वाटी गूळ घेतला होता ना तर ते मी ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। याला पण पाणी सुटेल आपलं, तुम्ही पाहू शकता आपण पुरणपोळीला कसं पाणी सुटतं तसंच याला पण पाणी सुटणार आहे, पातळ होऊन जाईल। पण ह्याला आपल्याला घट्ट करायचं आहे, तर घाबरायचं नाही आणि छान करत राहायचं, मिक्स करत राहायचं। आपण काय म्हणतो बाबा हे खूप पातळ झालं तर हे घट्ट कसं होणार, पुरणपोळीच्या वेळेस पण आपण तसंच बोलतो ना, मग तसंच काहीतरी समजायचं। गूळ टाकले की त्याला पाणी सुटतं। तर छान मिक्स केलं ना तर याच्यामध्ये आता मी दूध ॲड करणार आहे। दूधही आपल्याला हवं तेवढंच आपण ॲड करायचं, सगळं लगेच टाकायचं नाही, कारण सगळं टाकलं की मग ते एकदम असं पातळ होऊन जातं, मग आपल्याला समजत नाही आता काय करावं। त्यासाठी जसं त्याच्यात घट्टपणा येत जाईल ना तसं दूध टाकायचं आणि जे आपण केळीचं वाटण केलेलं आहे ना ते मिक्स करून टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं।
छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपण जसं जसं त्याला मिक्स करत जाऊ ना आता तर त्याचा पण कलर चेंज होत जाईल. असं एकदम फास्टमध्ये करायचं आणि त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो. तुम्ही पाहू शकता शेवटला. आणि वास एवढा छान येतोय ना घरामध्ये की नाही का आपण मिठाई बर्फीवाले स्वीटामध्ये कसं जातो एकदम तसा वास येतो त्याचा. तर तुम्ही पाहू शकता एकदम कलर छान आलेला आहे. तर कंटिन्यू त्याला मिक्स केल्यामुळे आपलं असं छान असं गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कंटिन्यू असं मिक्स करत राहिलेली आहे मी न थांबता. आणि आपली छान असं रेसिपी नाही का घट्ट प्रकारे झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकणार आहे मी. ड्रायफ्रूट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा. थंड झाल्यानंतर त्याचा छान असा गोळा तयार करायचा आहे. वरनं तुम्ही त्याला तुपाची धार पण टाकू शकता पुन्हा एकदा. पण मी खूप जास्त प्रमाणात तूप त्याला यूज केलेलं आहे तर मी आता तूप टाकणार नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता असं एकदम छान गोळा तयार झालेला आहे. असं एकदम पेड्यासारखं तयार झालेलं आहे. त्याचे आतमध्ये नाही का एकदम असं वाटतं की पेडाचा आहे तो. आपण खावा कसं आणतो तशा प्रकारे ते मिश्रण तयार झालेलं आहे. तर थोडंफार गरम आहे बरं का अजून. तर मी याला असं छान असं आपल्या बर्फी वडी काढायची आहे ना तर त्यासाठी मी त्याला छान असा आकार देत आहे. तर गरम आहे ती पण त्याला एवढं तेवढं राहतं गरम. व्हिडिओ बनवायचं म्हटल्यानंतर सर्व फास्ट गोष्टी कराव्या लागते. तर त्यासाठी मी ह्याला छान असं करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट आणखीन टाकणार आहे. तर आपण झाल्यानंतर पण टाकले होते आणि अजून टाकायचे आहे. तर असा आकार द्यायचा आपल्याला हवं तसा आकार द्यायचा. आपण गोल गोल पेड्यांसारखं पण बनवू शकतो आणि त्याला बर्फीचा आकार पण देऊ शकतो. तर असं ड्रायफ्रूट टाकायचं आणि त्याला असं चिपकून घ्यायचं वरनं. तरी आपण हे वरनं चिटकवले ना तर खाताना दातांखाली आल्यानंतर छान लागतं. त्यासाठी असं वरनं पण टाकायचं आणि आतमध्ये मिश्रण तयार झाल्यानंतर हे टाकायचं. तर छान आपला गोळा तयार झालेला आहे आणि त्याला आकारही देऊन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर त्याला छान असं दाबून झाल्यानंतर आहे ना तर हे दातांखाली आले ना बदाम तर खूप छान असं लागतं माहिती का खाताना. तर त्यासाठी एकदम बारीक करून टाकायचं. जास्त मोठे पण नाही टाकायचं. आणि ह्याला मी आता ना अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं ना तर आपल्याला हे छान कट करता येईल त्यासाठी ठेवायचं. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी फास्ट वाटतील. तर हे अर्धा तास झाल्यानंतरच मी त्याला काढलेलं आहे आणि नंतरच मी याला कट करून घेणार होते. ते तुम्ही पाहू शकता फ्रीजमधनं काढले आणि छान असं कट व्हायला लागलेलं आहे. कारण ते जेव्हा आपण बनवलेलं असतं ना एकदम ताजं फ्रेश असतं ना त्यासाठी आपल्याला कट करता येत नाही. त्यासाठी थोडं फ्रीजमध्ये ठेवूनच काढायचं. आणि आपण हे पदार्थ बनवलं ना तर एका दिवसात नाही संपवत आपण नाही का थोडे दिवस ठेवतो. तर हे आपण 8-15 दिवस खाऊ शकतो. ह्याला काहीच होत नाही. फक्त ह्याला ठेवायचं फ्रीजमध्ये. तर अशा प्रकारे करून बघा. आणि रोज मुलांना तुम्ही या प्रकारे दिलं ना खायला तर त्यांची तब्येतही छान राहील आणि ते आजारी पण पडणार नाही. तर आपण त्यांना अशी केळी वगैरे देत राहिलं ना तर मुलं नक्की 100% आजारी पडतात. तर आपली बर्फी तयार झालेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊसवाईफ माधुरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात फ्रेंड्स. तर त्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करत जावा. काही लोक व्हिडिओ मधातनं सोडून देतात. तर असं कोणाचे कष्ट केलेले असतं ना तर असं नका करत जाऊ. काही भरपूर लोक आहेत फुल वॉच व्हिडिओ करतात. त्यांना व्हिडिओ आवडतात पण काही लोक असे आहेत की व्हिडिओ क्लिक करतात सोडून देतात. तर असं नका करू. तर खूप इफेक्ट पडतो चॅनलवरती. तर असं नका करू. एखाद्याच्या मेहनतीवरती पाणी नका फिरत जाऊ. तर आपली सजावटी करून झालेली आहे. तर फायनली आपली बर्फी तयार झालेली आहे आणि खूप टेस्ट पण भन्नाट आलेली. तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त एक नंबर झालेली आहे. आपण बाहेर आणतो ना त्याच्यापेक्षा खूप छान टेस्ट झालेली आहे. आणि बाहेर आहे ना बनाना बर्फी म्हणतात. तर एकदम भन्नाट तशी चव पण झालेली. तुम्ही पाहू शकता दिसायला पण खूप सुंदर आहे आणि टेस्ट पण एकच नंबर आहे. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.